हाँ जय जिजाऊ जय शिवराय हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या पावन झालेल्या भूमीत जन्मलेला छावा त्याचं नाव आहे विवेस मामा। रोज मी आम्हाला या रोज या फिरा मित्रांनो, हाच तो विवेस मामा पॉईंट। त्या पॉईंटला विवेस मामा रोज चालत येतो। शिवराचा एक आनंद घेतो मित्रांनो, तुम्ही आनंद घ्या, मी घेत असतो। तिकडे खाली मला खाली इकडे जातो। हाँ हाँ खाली इकडे जातो। हाँ मामा स्टार्ट। एकदम खाली जाणार। एकच आनंद विवेस मामा मित्रांनो, जीवनात हॅपी राहा। आपल्या आईवडिलांची सेवा करा, आपल्या पुत्रदैवाची सेवा करा। आपल्याला काही कमी पडत नाही मित्रांनो। महत्त्वाचा विषय असा आहे मित्रांनो, भरभरून याद करायचा, जीवनात हॅपी राहायचे। माझं अकाउंट आहे विवेस मामा इंस्टाला। माझे 20 ते 22 अकाउंट लोकांनी भेट दिलेली आहे मित्रांनो। माझे एकच अकाउंट आहे। मी आत्तापर्यंत लई पुढे गेलो असतो, लई पुढे गेलो असतो, लई पुढे गेलो असतो, पण आपल्याच माता बहिणी, आपलेच भाऊ बांधव, आपलेच बांधव यांनी विवेस मामाच्या नावाने 10-12 अकाउंट फेक उघडलेले आहेत। 20-22 अकाउंट फेक उघडले आहेत इंस्टाला। मित्रांनो, असं न करता आपापल्या पद्धतीने, आपापल्या हिमतीने आपापला अकाउंट उघडा। तुम्ही मोठे व्हा, मी तुम्हाला फॉलो करतो, मी तुम्हाला सबस्क्राईब करतो। तुम्ही मला खाली खेचायचा प्रयत्न करता आणि खेचायचा प्रयत्न केल्यामुळं माझा अकाउंट पुढे जात नाही। बाहेरच्या देशाचे, बाहेरची लोक म्हणजेच आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक पुढं चाललेले आहेत। आपल्या माणसाला पुढं कसं जाईल हे पहा मित्रांनो। मी माननीय श्री विलास शेखराव सांडवर मामा, मुक्काम पोस्ट पानमळा, सांडवरवाडी, पुणेवाडी, राजगुरुनगर, खेड, पुणे।
मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या पावन झालेल्या भूमीत जन्मलेला छावा आणि जुलियस मामा मित्रांनो पाहू शकता. माझ्यावर जेव्हा पार हाच तो पॉईंट आहे. ह्या पॉईंटला जुलियस मामा नाव दिलं आहे. माझ्याच नावाने हा पॉईंट आहे. मी नेहमी रोज 10-12 किलोमीटर चालायला येतो. पहाटे 4ला उठतो, पहाटे 5ला उठतो, पहाटे 6ला उठतो. मित्रांनो, तुम्ही भरभरून व्यायाम करा, भरभरून चाला, जीवनात हॅपी राहा, आनंदी राहा. तुम्हाला कुठलाही आजार येणार नाही. कधीच तुम्ही काही मागवरून पडणार नाही. असं हे व्यायामाची शक्ती आहे. तुम्ही थोडा प्राणायाम करा, तुम्ही थोडं हॅपी राहा. मित्रांनो पाहू शकता, मी रोज नेमाने कुठेही जाऊ द्या पण व्यायामाला जातो, व्यायाम करतो. मित्रांनो हॅपी राहतो. त्यामुळं आयुष्यात मला कुठलीही कोणी नाही. मित्रांनो, हाच तो पुन्हा नाशिक हायवे आणि हाच तो नाशिक पुणे हायवे पाहू शकता. मित्रांनो, पुणे नाशिक, नाशिक पुणे या हायवेला जुलियस मामा नाव पडलेलं आहे. त्याच्याच खाली हेच ते पानमाळा, सांगरवाडी, किनवाडी, राजगुरुनगर. मित्रांनो, नेहमी 10-12 किलोमीटर चालायला येतो. पहाटे 5ला येतो, पहाटे 6ला येतो. मित्रांनो रोज येतो. तुम्हाला जुलियस मामाचा एकच संदेश असेल, नाद एकच, जीवनाचा आनंद. मित्रांनो, जीवनाचा आनंद घ्या, भरभरून हॅपी राहा. आपल्या आईवडिलांना खुश ठेवा, आपल्या मुलाबाळांना खुश ठेवा. आपल्या मुलाबाळांना, आपल्या आईवडिलांना, आपल्या मित्रमंडळींना, आपल्या जेव्हा पारपर्यंत मित्रमंडळींना, माता बहिणींना मनापासून जुलियस मामाचा सलाम, जुलियस मामाचा नमस्कार, सुप्रभात, शुभ सकाळ. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, रोज नेमाने चालायला मी येतात. हॅपी राहा. मित्रांनो, आयुष्यात काहीच नाही. जीवन हे एकदाची. भरभरून जगा, भरभरून हॅपी राहा. तुम्हाला जो जो छंद आहे तो तुम्ही जपा. मी जपत असतो, तुम्ही जपा. मित्रांनो, काही नाही जीवनात. आपण आलो एकदा, जाणार आहे एकदा. त्यामुळे आपण नेहमी हॅपी राहायचं, व्यायाम करायचा, आनंद राहायचं. आपला उन्हाळा चालू झाला. आता उन्हाळ्यात भरभरून पक्ष्यांना आपल्या धान्य ठेवायचं, आपल्या पक्ष्यांना पाणी ठेवायचं. आपले जे मोठे प्राणी आहेत त्यांना पाणी, त्यांना काय नाही, थोडी ज्वारी, थोडी बाजरी, थोडं गहू, थोडं तांदूळ हे पक्ष्यांना ठेवा. त्यांना सुखी ठेवा, त्यांचा आशीर्वाद घ्या. आपणही घेत असतो. मित्रांनो, मी ह्या वर्षी ज्वारी केली होती. ज्वारी मला 700-800 कडबा ज्वारी झाली. पण ही सगळी ज्वारी पक्ष्यांना खाण्यासाठी शेवटपर्यंत. आज 3/3/2025 तारीख आहे. मित्रांनो, सोमवार आहे. सगळी ज्वारी मी पक्ष्यांना खायला, म्हणजेच माझी ज्वारी, म्हणजेच माझा शाळू हा पक्ष्यांना खायला ठेवला होता. 2 एकर शाळू पक्ष्यांना खायला ठेवला. मित्रांनो, सगळ्या पक्ष्यांनी दाणे खाऊन टाकले. माझ्या पोटाला थोडे ठेवले, त्यांच्या पोटाला थोडे खाल्ले. मला फार आनंद वाटला. माझे आईवडील, माझे आजोबा पंजोबा ह्या रूपाने ते आले आणि त्यांनी सर्वच्या सर्व शाळू म्हणजे ज्वारी खाल्ली. मला फार आनंद झाला. मला बी त्यांनी 100 किलो ज्वारी घेऊन गेले. त्यांनी बी थोडी खाल्ली, मी बी थोडी खाल्ली. त्या हिशोबाने मिळून मिसळून मी परत एकदा तुम्हाला सांगतो, माझं इन्स्टाला अकाउंट आहे जुलियस मामा. माझी 22 अकाउंट लोकांनी भेट उघडलेली आहे. माझं एकच अकाउंट आहे. मित्रांनो, ते काही पुढं जात नाही. लोकांनी भरपूर अशी फेक अकाउंट उघडल्यामुळं मी काय पुढं गेलो, लोकांना देखत नाही. काय मला हे काय कळलं, मी कुणाला नावं ठेवणार नाही. पण माझं एकच अकाउंट आहे जुलियस मामा आणि त्या अकाउंटला आहे 600 आणि 68 पोस्ट. आणि मला आत्तापर्यंत फॉलो केलं आहे 56,900 जणांनी मला आत्तापर्यंत फॉलो केलं आहे. 56,000 लोकांनी. आणि मग शून्यामध्ये आहे. मित्रांनो, तुम्ही माझ्यावर दुवा पाठवून करा, मी तुमच्यावर दुवा पाठवून करेन. जुलियस मामा आपला होईल. तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाला मला बोलवा, मी येत जाईल. तुम्ही एकच आहे हे धरून किंवा पाठपर्यंत करा. माझं यूट्यूबला अकाउंट आहे जुलियस मामा 351. त्याच्यावर मी मला सबस्क्राईब करा. फेसबुकला मी अकाउंट उघडलेलं आहे जुलियस मामा, त्याला बी ॲड करा. मित्रांनो, फेसबुक
आणि यूट्यूब हे अकाउंट जर मी पहिलंच उघडलं असतं तर आत्तापर्यंत मी मिलियनमध्ये असतो, कोटीमध्ये असतो. कोणालाही विचारा, कुठलाही महाराज असतो महाराष्ट्रातला, ते माझे मित्र राहिलेले आहे. उदाहरणार्थ रामराव महाराज, उदाहरणार्थ बाबा महाराज सांगायचे, उदाहरणार्थ महाराज, माऊली महाराज पठारे, आमचे नवीन आले विशाल भाऊ बोला मित्रांनो, आमचे पुरुषोत्तम दादा पाटील आळंदीचे असतील, पुरुषोत्तम पाटील बुलढाण्याचे असतील, गोवापाडपर्यंत करतात, आमचे गणेश भाऊ काळे असतील, आमचे यशवंत भाऊ सांगलकर असतील. मित्रांनो, आमचे मेवण्यांचे चिरंजीव असतील, त्यांचे नाव आहे तुषार महाराज पाबडे, गुरुंचे असतील. मित्रांनो, भरपूर महाराज लोक महाराष्ट्राचे कीर्तनकार माझ्या जवळचे मी या काही गोष्टी असतात मला सांगतो. इतकी नावं घेऊन तेवढे कमी आहे. शालिनीताई मूर्ती देशमुख असतील, आमची गंगाबाई आईच्या इतके घरातले आमचे सर्वांचे संबंध आहे. आमचे किरण भाऊ शेटे असतील, आमचे रोहिदास भाऊ गंजे असतील, आमचे आनंद भाऊ हे काळे असतील, शिवशाहीर कल्याण महाराज काळे असतील. सर्वांचा मनापासून मी सर्वांचे मनापासून जीव लावतात. मला जीवापाडपर्यंत करतात. माझ्या घरी येतात. इथे तुमचं शाळेला आहे बाजीराव महाराज, आमच्या मंचर आंबेगाव तालुक्यातील शान बाजीराव महाराज बांगर असतील. आम्ही नावं घेऊन कमी करतो. आमचे वाडेकर महाराज असतील, आमचे गोगड महाराज असतात, सर्व आमचे पळळ महाराज असतील. सर्व व्ही.एस. मामावर जुवा पहाडपर्यंत तुम्ही व्ही.एस. मामावर जुवा पहाडपर्यंत करा. व्ही.एस. मामाला पुढं जाऊ द्या. तुम्ही व्ही.एस. मामाला इंस्टा आणि यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून मागे ओढू नका. प्लीज तुम्हाला व्ही.एस. मामा आणि व्ही.एस. मामाच्या परिवाराकडनं तुम्हाला मनापासून धन्यवाद. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. नको अख्खा दाखव मला. हा अख्खं हॅपी राहा जीवनात. मी रोज ह्याच पॉईंटला असतो, तुम्ही रोज ह्या पॉईंटला मला भेटा. मी पुन्हा नाशिकला जाणारी लोक असू किंवा नाशिकवरून पुण्याला जाणारी लोक असू, मी ह्याच पॉईंटला म्हणजे व्ही.एस. मामा पॉईंटला रोज असतो. तुम्ही रोज मला भेटा, मी तुम्हाला रोज भेटतो. मी सकाळी 5 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत एवढ्याच भागात व्याज बघतो. मित्रांनो, मनापासून धन्यवाद. मला एक मुलगा 2 मुली आहे. आपला परिवार छोटा आहे. मला 3 भाऊ 1 बहीण आहे. आमचे वडील कैलासवासी विठ्ठलराव बाबूराव सांडवो, आमचे आजोबा बाबूराव गिनू सांडवो. आमचा परिवार फार मोठा आहे. अजून आमच्या परिवारामध्ये आमची कोणाची खातेवाट नाही. आमचा परिवार अजून मोठा आहे असं मी समजतो. मित्रांनो, मी पुण्याला सुद्धा राजा आहे. छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड गुरुकुत्री इथं माझा गाळा आहे. विठ्ठल बाबूराव सांडवो, सामाजाचा परिवार, गाळानगर 268. आणि राजगीर नगरला माझी बिल्डिंग आहे. छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड समोर व्ही.एस. मामा म्हणून बिल्डिंग आहे. तिथं महेश कृषी सेवा केंद्र म्हणून दिव्याचं दुकान आहे. त्याच्यावर एक आपण हर्बल लाईफ म्हणजे व्यायामाची शाळा आहे. त्याच्यावर अकॅडमी आहे मित्रांनो. आणि 2 नंबरच्या काळात कपड्याचे दुकान आहे. कपड्याची या नावाने. मित्रांनो, जीवनामध्ये मी पानमळा सांडवरवाडी इथे राहतो. तरी माझ्याकडे भाडेकरू आहे. मित्रांनो, जीवनात आलो काही करण्यासाठी आहे. काही इस्टेट आपल्या आईवडिलांची आहे, काही इस्टेट आपल्या कष्टाची आहे. मला एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे जय विलास सांडवे उर्फ बापू शेठ. माझं एडिटिंगचं काम करतो. माझा मुलगा माझ्या कामात सगळं मला सहकार्य करतो. मित्रांनो, दुसरी एक विनंती तुम्हाला सांगायची म्हणजे मला इंग्लिश वाचता येत नाही. मला इंग्लिश वाचता येत नाही. मी मराठी म्हणजेच माझं शिक्षण फक्त आणि फक्त 5वी झालेलं आहे. त्यामुळे मला इंग्लिश वाचता येत नाही. आणि त्यामुळे तुम्ही काय नाराज होऊ नका. तुम्ही जे इंस्टाला, यूट्यूबला, फेसबुकला जे मला मेसेज पाठवता ते मेसेज मला वाचता येत नाही. का तर मला इंग्लिश वाचता येत नाही. मित्रांनो, तेवढं तुम्हाला हात जोडून विनंती. मला त्यातलं काही समजत नाही.
सगळं आणि सगळं माझा पोरगा एडिटिंग करतो. माझ्या पोराला माझा मोबाईल जॉईंट आहे, त्यामुळं सर्व जे काय आहे ते माझ्या पोराला दिसतं. माझा मुलगा जय विलास एडिटिंग करतो आणि मोठं करण्याचा माझा मुलगा वडिलांना मोठं करण्याचा प्रयत्न करतो. पण मित्रमंडळींनी मला काही मित्रमंडळींनी काही आपल्यावर थोडेफार असे काही लोक असतात, त्यांनी मला माझं खेचायचा प्रयत्न करून माझं इंस्टाग्राम पुढे नेऊन देत नाही, यूट्यूब पुढे नेऊन देत नाही, फेसबुक पुढे नेऊन देत नाही. मित्रांनो, आपला व्हिडिओ मला आपल्यावर जीवापारपर्यंत तुम्ही कधी आणणार आहे, कधी तुमच्या कामाला आहे. मित्रांनो, ही तुम्हाला कळकळीची विनंती. तुम्ही मेसेज पाठवला, तुम्ही म्हणता मामा आम्हाला हिट केलं नाही, तुम्ही आमचा मेसेज वाचला नाही. मित्रांनो, समजून घ्या, माझं वय वर्ष 55 आहे. मी 7-7ला माझा वाढदिवस असतो. 7-7ला वाढदिवसात मी पुढील 56 वर्षात म्हणजे पदार्पण केले. मी तुमचा आहे, तुम्ही माझं आहे. माझं काय चुकलं तर मला माफ करा, मला समजून सांगा. कारण का वयाप्रमाणे माणूस कुठेतरी थोडा कमी करतो, पण वय जास्त झालं म्हणून माणूस काय गेला नाही, माणूस शाळा आहे. तुम्ही माझ्यावर जीवापार प्रेम करता, मला इंस्टाला फॉलो करता, मला यूट्यूबला सबस्क्राईब करता, मला फेसबुकला हे करता. मी तुमचा मनापासून आभारी आहे. काही चुकलं तर माफ करा. मित्रांनो, कुठलाही मेसेज पाठवला इंग्लिशमध्ये किंवा येतात, मी काही पाहत नाही. माझा एडिटर माझा मुलगा सर्व पाहतो. मित्रांनो, तुम्हाला काय अडचण आली तर त्याला फोन करा, काही अडचण आली तर मला फोन करा. काही नाही समजलं तर मला सांगा, काही नाही समजलं तर त्याला सांगा. जय जिजाऊ, जय शिवराय. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या पावन झालेल्या भूमी जन्मलेला छावा, त्याचं नाव आहे व्हीएस मामा. मित्रांनो, माननीय श्री विलासशेठ विठ्ठलराव सांडभोर मामा म्हणजेच व्हीएस मामा, मुक्काम पोस्ट पानमळा, सांडभोरवाडी, तिनेवाडी, राजगुरुनगर, खेड, पुणे. खास तो व्हीएस मामा पुणे, नाशिक या साईडला या नावाने मला ओळखतात. हे रोज पाठवे 5 वाजता वाजल्यापासून 8 ते 9 वाजेपर्यंत या तुम्हाला सर्वांना मनापासून शुभ सकाळ, सुप्रभात. पाहू शकता मित्रांनो, माझी एकच कला आहे, ती म्हणजे शिट्टी वाजवणे. शिट्टी वाजवल्यामुळे लोकांचं मनोरंजन होतं. लहान मुलंसुद्धा माझी ध्यान आहे. काल एका मुलाचा वाढदिवस होता, मलाही रडायला आले, त्यालाही रडायला आले. मामा माझ्या वाढदिवसाला आले. तुम्ही गरीब आहे का श्रीमंत हे महत्त्वाचं नाही, तुम्ही माझ्यावर प्रेम करता, मी तुमच्यावर प्रेम करतो. मनापासून धन्यवाद. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजी खंडोराया महाराज, आई तुळजाभवानी सर्वांना नतमस्तक होतो आणि मी माझे विचार सपोर्ट. धन्यवाद.